सर्व महिलांना अपेक्षित नव्हतं वटपौर्णिमेचा दिवस होता, पण आज तुम्ही आल्यात. तर गट म्हणजे काय हे तुम्हाला सांगणार नाही, तुम्हाला माहित आहे. गट चालवायचं तुम्हाला माहित आहे, पण कृषी गटाचं एक वेगळं आहे. कृषी गट तुम्ही चालवलं तुम्हाला कसं सगळ्या गोष्टी येतात. फक्त आज तुम्ही ज्या स्टेजला आहे त्याच्या मला पुढे न्यायचं. तुम्ही गावात आहे, मला तालुक्याला न्यायचं, जिल्ह्याला न्यायचं. गट फक्त समन्वयासाठी असतो. गट फक्त समन्वयासाठी असतो. आज तुम्ही गटामार्फत बऱ्याच गोष्टी केल्या, तुमच्या कंपन्या सुद्धा झाल्या, तुम्ही प्रभाग संघ झाल्या, हे सगळ्या गोष्टी झाल्या. आणि जास्तीत जास्त महिला आहेत. आज सरांनी सांगितलं 60च्या 60 माझ्याकडे आपल्याकडे रजिस्ट्रेशन करायचे. कशासाठी? आमच्याकडे रजिस्ट्रेशन आहे साहेब, आम्ही का करू? आज तुम्ही देशपांडे अर्ज केला, कुठपर्यंत आहे तो? आपल्या घरातच आहे, मला ते बाहेर आणायचं. तुमच्याच गावात किंवा शेजारच्या गावात आपल्या गटाचं स्टिकर लावलं, त्याची तीव्रता काय? सर पुढच्या स्टेज आपण सगळ्या गोष्टी केल्या, त्याची तीव्रता काय? मात्रा किती टाकायला पाहिजे कसा? दुसरी गोष्ट आहे की तुम्ही सर एखाद्या देशपांडे अर्जापर्यंत गेलो आपण सगळ्यात मोठी मागणी आहे केमिकलची. आज लेबर भेटत नाही, तो विडीसाईड म्हणतो, तणनाशक. ते सुद्धा आमच्या एका ताईनं आदरपूरमध्ये केलेलं आहे, पुढे शहापूरला पिंपळपल्ले म्हणून आहे, त्यांनी केलेलं आहे. त्यांना सुद्धा आपण बोलवत आहे. ते दुसरं आहे, गट केला, तुमचा गट आहे 10 जणांचा आहे, आपल्याकडे 15 लागतील, प्रत्येक जण 15. आपण शेतकरी गट म्हणल्यावर किंवा म्हणसाल आमच्याकडे शेती नाही. शेती नाही, तुमच्या मालकाची असू द्या, तुमच्या सासऱ्यांची असू द्या, किंवा फॅमिलीमध्ये कुणाच्याही नावं असू द्या, त्याचं संमतीपत्र घेऊन आपल्याला गट रजिस्टर करता येते. आलं लक्षात? असं म्हणू का आता ज्यांच्याकडे नाही तशी सुद्धा आपण मेंबर घेऊ शकतो. पण आपल्याकडनं ज्या गोष्टी आपण देतो तेव्हा आता आम्हाला एखाद्या गट चांगला असेल तर त्यांना बॅग द्यायची आहे. पण जेव्हा आम्हाला बघावं लागेल बाबा ती व्यक्ती जो आहे पण त्यांच्या घरी शेती नाही, म्हणजे कुणाच्याच, म्हणजे सासऱ्याच्या असो, सासूच्या असो किंवा मालकाच्या असो, तेव्हा आम्हाला तो लाभ तिथं देता येणार नाही. कारण तिथे आमच्या काही अडचणी असतात, तांत्रिक अडचणी असतात, आणि ज्यांच्या घरी शेती आहे त्यांना तर आम्ही हमखास देऊ. दुसरी गोष्ट, ही गोष्ट कर्तव्य असते. आज एवढं लक्षात ठेवायचं, गट कर्तव्य असतं. जे बाहेर मार्केट आपण कमर्शियल व्हायचं, उद्योगी. मी जे केलं ते विकलं पाहिजे, माझी गरज संपून ते विकलं पाहिजे. तशा गोष्टी जसं तुम्ही अमृत आणि दशपर्णी आता आज आपल्याला मार्केटमध्ये, पण तुमची पहिली गरज पूर्ण करा, नंतर आपण ते बाहेर आणू. काही लागत नाही, फक्त त्याची तीव्रता घ्यायची आणि आपल्या गटाचं स्टिकर रजिस्टर गट करायचा, नोंदणी करून कृषीची निगडीत किंवा पंचायत समितीला पण कृषीची निगडीत. त्याचं आम्हाला केलं आहे तर तज्ज्ञांना विचारून आम्ही तुम्हाला सांगून घ्यायची तीव्रता बघू, त्यांचे सँक्शन कसं घ्यायचं की हे मार्केटमध्ये तुम्ही आणायला पाहिजेत आणि हे करायला पाहिजेत. त्याचं कॉस्टिंग काढायचं आहे, म्हणजे त्याची किंमत आपण एक केजी वाटली, मार्केटचा रेट काय त्याप्रमाणे आपल्याला त्याचं व्हॅल्युएशन, कॉस्ट ऑफ कल्टिवेशन जे आम्ही म्हणतो, म्हणजे उत्पादनाची किंमत. आणि दुसरं कॉस्ट आहे, तुम्ही जे पोखरामध्ये गाव आहेत, नारायण देशमुख कृषी संजीवनीमध्ये किती गाव आहेत त्याच्यामध्ये सर? जवळपास गट 13 गाव त्या गावामध्ये आहेत. त्या गावात नसू सुद्धा द्या. आणि तुम्ही जर तयारी करत असाल तर सीझन वाईज आपल्याला मधुमक्षिका पालन, याच्या व्यतिरिक्त मधुमक्षिका पालन, आळंबी पालन हे तुम्हाला माहीत आहे. ह्या सुद्धा कशा करायच्या कृषीच्या माध्यमातून ते मी तुम्हाला सांगतो. फक्त तुम्ही गट रजिस्टर करा. पुन्हा सांगतो, गट फक्त समन्वयासाठी आहे. आणि साहेबांनी सांगितलं तुम्हाला आज करायचं काय? पंतप्रधान सूक्ष्म खाद्य योजना हे तुम्हाला माहिती आहे. तुमच्यात काही DRP सुद्धा आहेत, त्यांच्या माध्यमातून 35% सबसिडी भेटते, त्याचा सुद्धा लाभ घ्यायचा. आणि पोखरामध्ये जे गट आहेत त्याच्यामध्ये आम्ही 60% सबसिडीच्या योजना देतो. फक्त तुम्ही ते उद्योग उभे करायचा. दाल मिल आणि पापड याच्यापर्यंत मर्यादित न राहता त्याच्या पलीकडे जायचं, आपल्याला रेशीम शेतीमध्ये वळायचं. जर तुमच्याकडे एक असेल 1 एकर 2 एकर रेशीम शेती, शेळीपालन, कुक्कुटपालन परत बागेतली, पण ते आता तुमच्याकडे शेती असेल, नानाजी देशमुख कृषी संजीवनीमध्ये गाव असेल तर त्याचा मोठा घ्यायचा. आणि जे गाव नसतील त्यांना कसा लाभ द्यायचा ते सुद्धा मी तुमच्या माध्यमातून, उमेदच्या माध्यमातून, आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत, त्यांच्याकडे फंड आहे, आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपलं उत्पादन कसं वाढवायचं याच्यात जास्तीत जास्त मी भर देतो. फक्त एक रिक्वेस्ट आहे, मला 7 ते 8 दिवसात मेंटॉर साहेब आणि तुमचे सर टीम 8 दिवसात करून सूचना आहेत की यांना आपल्याला लाभ द्यायचा आहे. याचे 15-15चे ग्रुप, तुमचा 10चा ऑलरेडी असेल तर राहू द्या, त्याच्यात 5 महिला तुम्ही ॲड करा, घरच्याच असो की जवळच्या असो, कृषीच्या याच्यामध्ये ॲड करा. आणि मला 5 ते 6 दिवसात
देता येईल आणि याचा रिझल्ट आपल्याला अवघ्या 3 ते 4 महिन्यामध्ये देता येईल. नाही राहू द्याच, आम्हाला 20 पर्यंत चालतात. पहिला 20 पर्यंत चालतात, 15च्या खाली नको, 17 20च्या वर नको. फक्त तुमचं जे 10,000चं आहे ते तुम्ही 5-5 वाढवा, तुम्हाला ज्या महिला भेटतात. आणि कृषीकर रजिस्ट्रेशन करायचं, त्याला फक्त 1,000 रुपये फीस म्हणून घेतो आपण, नोंदणी फीस. आपण सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला देतो नोंदणी करतो. त्या हिशोबात आपल्याला ते करायचं आहे. आणि कुणाला काही अडचण आली तर बिंदास आमचा एक फॉर्मेट आहे, तुम्ही जे गटाचा फॉर्म आहे तसाच फॉर्म भरायचा आहे. त्यासोबत तुमचं डिटेल्स द्या. फक्त तुम्ही म्हणू नका माझ्याकडं शेती नाही, जशा कुणाच्याही नावे असेल, एक गुंठा का फक्त नावाला 7-12 जरी असेल तरी चालते. आणि कुणाच्या नावे नाही असं तुम्ही घरी हे करू नका. सासू सासरे मालक कुणीही असो, त्यांच्याकडे आपल्याला त्यांचा 7-12 संबंधी करून घेत आहे. आणि विशेष करून जे नानाजी देशमुखच्या संजीवनीमध्ये जे महिला ग्रुप आहेत त्यांच्यावर जास्त फोकस करायचा. आणि त्यांच्या नाहीत सुद्धा आपल्याला मधुमक्षिका प्रारंभापासून विक्रीपर्यंत सुद्धा आपल्याला करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे काही शेतकरी मासे विकतात, मधुमक्षिकाची एक मासे विकतात 10-10, 15-15, 20-20 रुपयाला. आणि तुमचं पीक पद्धती बदलायचं आहे. आज आम्ही रिकमेंड करतो वरमध्ये अल्निनो, पाणी कमतरता आहे, पाऊस कमी आहे, एकदा तुम्ही सोयाबीन सोबत तूर लागवड करा. त्याच्यासोबत पक्षी थांब्यासाठी 5-5, 10-10 तुम्ही जर स्वतः करत असाल तर 10-10 फुटावर तुम्ही 2-2 टाळक्याचे दाणे म्हणजे ज्वारीचे दाणे, एक तर फुल मोठं होते आणि तुम्हाला पक्षी थांब्यापर्यंत तुमच्या जे उत्पादन केलेलं आहे तुम्ही त्याचा योग्य वापर करता येतो. किमान वगैरे केलेला आहे तुम्ही, निंबोळी पावडर, निंबोळी त्याचा सुद्धा 25 दिवस झाले की करायला फवारायला सुरुवात करायची. वाट बघायची नाही की ती येईल. 25 दिवस झाले, ठरलेला दिवस आहे, शासनाने तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि याच्याही पलीकडे तुमच्या काही अपेक्षा असतील योजनेच्या बाबतीत. आता मी पहिल्यांदा म्हणतो, ज्या महिलांकडे 2 एकरला लागेल असं पाणी जरी असेल, वर्षाला 1 रेशीमची साडी कशी घ्यायची, दागिना कसा घ्यायचा हे मी सांगतो. त्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे. नसेल ना त्यांच्याकडनं आपण वेगळ्या